बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे। वहिनी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी भाजपावरती निशाणा साधलेला आहे। भाजपानं घर फोडून आई समान वहिनींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय असं त्या म्हणाल्या। त्याला भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। प्रचाराच्या रणधुमाळीत महायुती आणि आघाडीमध्ये वाकयुद्ध रंगताना आता बघायला मिळतंय। दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रवीण दरेकरांनी आणि अनिल पाटलांनी उत्तर दिलंय, पाहूया। भारतीय जनता पक्ष चे नेते बारामतीत येऊन म्हणतात की आम्हाला ह्या इलेक्शन मध्ये शरद पवारांना हरवायचे, म्हणजे त्यांना विकास नाही करायचा आहे आणि मग ना त्यांच्याकडे एखादा कॅन्डिडेट आहे। आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना लागते, ह्याचाच विचार करा ना। आमची माऊली मोठी वहिनी म्हणजे आईच्या समान असते। आपल्या माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यात आपल्या मोठ्या भावाची बायको म्हणजे ही आपल्या आई समान असते। त्याच्यामुळे आमच्या आईला त्यांनी इलेक्शन मध्ये भारतीय जनता पक्षाला उतरावं लागतंय। आपली मोठी वहिनी आई समान असल्याचं सुप्रियाताई सांगतायत आणि भाजप घरफोड्या करत असल्याचा आरोप त्या करतायत। मला वाटतं सुप्रियाताई महाराष्ट्रातील जनतेला नीट माहित आहे की फोडाफोडीचं राजकारण करणारा नेता या राज्यात कोण आहे। ज्यांनी या महाराष्ट्रात अनेक घरं फोडली तो घरफोड्या कोण आहे हे या महाराष्ट्राला नीट माहित आहे। भाजपाने ही केळी यापूर्वी केलेली नव्हती का ताईंना म्हणा? तुम्ही निवडून येत होते, पवार कुटुंबातल्या अजितदादांच्या प्रयत्नामुळेच तुम्ही जरी विरोधात लाट होती तरी सुद्धा मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये कोण निवडून आलं होतं? त्यावेळेला पवार कुटुंब संपवलं जात नव्हतं का? आणि आता अजितदादा जर का नेतृत्व करत असतील तर त्यांचं नाव अजित अनंतराव पवार हे पवारच नाव आहे। त्याच पवारातल्या व्यक्तीला या महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या आघाडी युतीमध्येच आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतंय।